वरुण तीर्थवेश गांधी मैदानाच्या दुरुस्तीसाठी शासनाने 5 कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे उपलब्ध करून दिलाय। त्याचं काम सुरू आहे। त्यावर देखरेख ठेवण्याचं काम महापालिका अधिकाऱ्यांचं आहे। मात्र या तलावा शेजारीच असणाऱ्या गटारींचं सांडपाणी मुद्दाम रोखलं जातंय। त्यामुळे ते पाणी गांधी मैदानात घुसून मैदानाला तळ्याचं स्वरूप येतंय। मात्र या प्रश्नावर सुपारीबाज विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे, अशी खरमरीत टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना केली। सध्याच्या पावसानं वरुण तीर्थवेश गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप आलंय। मैदानाच्या दुरावस्थेबद्दल शिवसेना ठाकरे गटानं गेल्याच आठवड्यात 5 कोटी रुपयांच्या नकली नोटा उधळून आंदोलन केलं। तसंच आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीकाही केली। या टीकेला क्षीरसागर यांनी रोखठोक उत्तर दिले। गांधी मैदानाशेजारी असलेल्या गटारीत अनेक वस्तू टाकल्या जाऊन सांडपाणी मुद्दाम रोखलं जातंय। हेच पाणी मैदानावर पसरल्यानंतर विरोधक आंदोलन करतात। सुपारी घेऊन त्यांचीही आंदोलनं सुरू आहेत। त्यांना जनताच धडा शिकवेल असा टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावला। आणि त्या ठिकाणी पोती टाकणे, गाद्या टाकणे, बकेट टाकून पाणी पाणी थांबवणे आणि मग अशा प्रकारचं हीन सुपारी घेऊन राजकारण करण्याचं काम काही लोक करत आहेत, त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याविषयी निवेदन दिलेलं आहे। पोलीस प्रशासनानं तातडीनं ती कारवाई करावी, कारण एक काही समाजकंटक आपण म्हणू की त्या ठिकाणी दिसतंय की ज्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी गाद्या पोती टाकून ते पाणी थांबवलं गेलेलं आहे। कोल्हापूर शहरातील 100 कोटी रुपये रस्ते विकासाचं कामही चांगल्या पद्धतीनं मार्गी लागेल असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं।